नमस्कार मंडळी, मराठी ऑप्शन मंत्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण बाजारातील एका अत्यंत कळीच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या संकल्पनेवर प्रकाश टाकणार आहोत, आणि ती म्हणजे मार्केट लिक्विडिटी आणि एक्झिक्युशन डायनामिक्स. आपण सर्वसामान्य ट्रेडर्स जसे ट्रेड करतो, अगदी तशाच प्रकारे मोठ्या आर्थिक संस्था आणि इन्स्टिट्यूशन्स त्यांचे अब्जावधी रुपयांचे व्यवहार बाजारात कसे पार पाडतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या या मोठ्या ऑर्डर्सचा आपल्या छोट्या ऑर्डर्सवर नेमका काय परिणाम होतो हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. एकदा का तुम्हाला हे डायनामिक्स समजले की बाजाराचा खरा खेळ तुमच्या लगेच लक्षात येईल. आता पुढे जाण्यापूर्वी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. ट्रेडिंग करताना तुम्ही कधी हा अनुभव घेतलाय का की आपण ठरवलेली मार्केट ऑर्डर कधीकधी पूर्णपणे वेगळ्या आणि अनपेक्षित किमतीवर काय एक्झिक्यूट होते? मला खात्री आहे की अनेक ट्रेडर्सना हा अनुभव नक्कीच आला असेल. जर तुम्हालाही असा फटका बसला असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा तो अनुभव नक्की शेअर करा. मला तुमचे अनुभव वाचायला आणि त्यावर चर्चा करायला नक्कीच आवडेल. पण तुम्हाला माहिती आहे का, या अनपेक्षित प्रकारामागचं मुख्य कारण काय असतं? ते दडलेलं असतं लिक्विडिटीमध्ये. चला तर मग आज आपण नेमक्या कोणत्या गोष्टी समजून घेणार आहोत ते पाहूया. आजच्या या सादरीकरणात आपण 5 प्रमुख स्तंभांवर चर्चा करणार आहोत. यात आपण पाहणार आहोत मार्केट लिक्विडिटीची ओळख, ऑर्डर बुक डेप्थ, बिड आस्क स्प्रेडचं गणित, स्लिपेजचा मोठा धोका आणि शेवटी व्हॉल्यूम विरुद्ध लिक्विडिटी यातील खरा फरक. वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, मार्केट लिक्विडिटीची मूलभूत ओळख. लिक्विडिटी म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी सहजता आहे ज्याद्वारे कोणतीही मालमत्ता बाजारात सहजतेने खरेदी किंवा विक्री करता येते. मग ते आपले NSE किंवा BSE वरील स्टॉक्स असोत, MCX वरील कमॉडिटीज असोत किंवा करन्सी एक्सचेंजमधील चलन असो. आणि हे सगळं कसं होतं? तर त्या मालमत्तेच्या किमतीत कोणताही मोठा आणि अचानक बदल न होऊ देता, थोडक्यात सांगायचं तर बाजारात एकाच वेळी खरेदीदार आणि विक्रेते मोठ्या संख्येनं उपलब्ध असणं म्हणजे उत्तम लिक्विडिटी. आता उदाहरणाने समजून घेऊया. NSE वरील निफ्टी 50 मधील एखाद्या मोठ्या स्टॉकमध्ये अब्जावधी रुपयांची उलाढाल अगदी सहज होते, कारण तिथे लिक्विडिटी प्रचंड असते. याउलट BSE वरील एखादा कमी परिचित स्टॉक पहा, तिथे व्यवहार व्हायला वेळ लागतो. जेव्हा मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आपला पैसा गुंतवतात तेव्हा ते अगदी याच लिक्विडिटीचा बारकाईने अभ्यास करतात, जेणेकरून त्यांच्या आवाढव्य ऑर्डर्समुळे बाजारात कृत्रिम वाढ किंवा घट होणार नाही. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, जिथे ही लिक्विडिटी प्रत्यक्ष काम करते, ऑर्डर बुक डेप्थ. आता हे समोरचं उदाहरण पहा. हे अगदी चपखलपणे स्पष्ट करतंय की ऑर्डर बुक कसं दिसतं. एका बाजूला आहेत बिड म्हणजे खरेदीदार आणि दुसऱ्या बाजूला आहेत आस्क म्हणजे विक्रेते. एका डीप किंवा खोल मार्केटमध्ये या दोन्ही बाजूंना वेगवेगळ्या किमतींवर हजारो ऑर्डर्स वाट पाहत असतात. जेवढ्या जास्त ऑर्डर्स तेवढी त्या बाजाराची खोली जास्त. आणि इथंच मोठ्या इन्स्टिट्यूशन्सचं खरं कौशल्य पणाला लागतं. समजा एखाद्या संस्थेला लाखो शेअर्स घ्यायचे आहेत, तर ते वेड्यासारखी एकाच वेळी पूर्ण ऑर्डर टाकत नाहीत. तसं केलं तर ऑर्डर बुकचं संतुलनच बिघडेल आणि किंमत अचानक उसळेल. यावर ते काय उपाय करतात? तर ते प्रगत अल्गोरिदम्सचा वापर करून या मोठ्या ऑर्डर्सचे अनेक छोट्या छोट्या ऑर्डर्समध्ये तुकडे करतात. आणि या छोट्या ऑर्डर्स वेगवेगळ्या किंमत पातळीवर हळूहळू एक्झिक्यूट केल्या जातात, जेणेकरून बाजाराला कोणताही धक्का बसत नाही. यालाच आपण स्मार्ट इन्स्टिट्यूशनल एक्झिक्युशन म्हणतो. आपला तिसरा स्तंभ आहे बिड आस्क स्प्रेड समजून घेणं. हा ट्रान्झॅक्शनचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. स्प्रेड म्हणजे काय? तर खरेदीदार जी सर्वोच्च किंमत द्यायला तयार आहे आणि विक्रेता जी निचांकी किंमत स्वीकारायला तयार आहे, या दोन किमतींमधला फरक किंवा गॅप. जेव्हा हा स्प्रेड अतिशय कमी किंवा टाईट असतो तेव्हा डोळे झाकून समजून जा की तिथे उत्तम लिक्विडिटी आहे. पण याउलट जेव्हा हा फरक खूप जास्त किंवा वाईड असतो तेव्हा समजायचं की तिथे लिक्विडिटीची बोंब आहे. हा वाढलेला स्प्रेड म्हणजे तुमच्यासाठी एक प्रकारचा छुपा ट्रान्झॅक्शन खर्चच असतो बरं का. म्हणूनच मोठ्या संस्था आणि प्रोफेशनल ट्रेडर्स कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी या स्प्रेडचा त्यांच्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये नक्की विचार करतात. जर स्प्रेड खूप जास्त असेल तर ट्रेड फायदेशीर ठरण्याची शक्यता कमी होते, कारण तुम्ही ट्रेडमध्ये प्रवेश करतानाच काही अंशी तोट्यात असता. त्यामुळे यशस्वी ट्रेडिंगसाठी टाईट स्प्रेड अत्यंत आवश्यक आहे. आता आपण अशा एका मुद्द्यावर आलो आहोत जो अनेक ट्रेडर्सची डोकेदुखी असतो, स्लिपेजचा धोका. स्लिपेज नेमकं कसं घडतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. होतं काय की तुम्ही एका ठराविक आणि अपेक्षित किमतीवर ऑर्डर देता, पण नेमक्या त्याच क्षणी जर तिथे पुरेशी लिक्विडिटी नसेल तर सिस्टीम काय करते? ती तुमची ऑर्डर पुढच्या उपलब्ध किमतीवर ढकलते. यामुळे ऑर्डर पूर्ण तर होते, पण एका अतिशय नुकसानकारक किमतीवर.
विशेषतः जेव्हा बाजारात एखादी मोठी बातमी येते किंवा इव्हेंट असतो तेव्हा अचानक लिक्विडिटी गायब होते आणि अशा वेळी स्लिपेजचा जबरदस्त फटका बसतो. सेकंदात बाजारातील खरेदीदार किंवा विक्रेते अदृश्य होतात. मित्रांनो, BSE किंवा MCXवर ट्रेडिंग करताना तुम्हालाही कधी असा अनपेक्षित स्लिपेजचा सामना करावा लागला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का. तुमचे हे अनुभव नवीन ट्रेडर्ससाठी खूप मोठे मार्गदर्शक ठरू शकतात. चला आता आपण आपल्या शेवटच्या आणि 5व्या मुद्द्याकडे वळूया, व्हॉल्यूम विरुद्ध लिक्विडिटी. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. मार्केटमध्ये अनेकांचा असा गैरसमज असतो की व्हॉल्यूम आणि लिक्विडिटी या दोन्ही एकच गोष्टी आहेत. पण तसं अजिबात नाहीये. व्हॉल्यूम म्हणजे भूतकाळात किंवा कालच्या दिवसात किती व्यापार झाला याची माहिती. या उलट लिक्विडिटी म्हणजे अगदी या क्षणाला किमतीत बदल न करता किती व्यापार होऊ शकतो याची प्रत्यक्ष क्षमता. हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. व्हॉल्यूम म्हणजे गेल्या वर्षी धरणात किती पाऊस पडला याची नोंद, आणि लिक्विडिटी म्हणजे आज आत्ता या क्षणी धरणात किती पाणी उपलब्ध आहे. अनेकदा काय होतं, जुना व्हॉल्यूम खूप जास्त दिसतो पण प्रत्यक्ष ट्रेड टाकताना तिथे लिक्विडिटी नसतेच. त्यामुळे जुना व्हॉल्यूम म्हणजे आत्ताची ट्रेडिंग क्षमता नव्हे, हे नेहमी लक्षात ठेवा. तर मंडळी, या संपूर्ण विश्लेषणानंतर आता एक महत्त्वाचा विचार करून पहा. आज आपण जी तत्काळ लिक्विडिटीची संकल्पना समजून घेतली, त्यामुळे तुम्ही भविष्यात मार्केट ऑर्डर्स देण्याच्या पद्धतीत कसा बदल करू शकाल. अल्गोरिथमिक ट्रेडिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या युगात येत्या काही वर्षात लिक्विडिटीची व्याख्या आणखी बदलणार आहे. या सर्व गोष्टींवर तुमचे काय विचार आहेत ते खाली कमेंट्समध्ये नक्की मांडा. लिक्विडिटीचं हे शास्त्र एकदा नीट समजलं की तुमच्या ट्रेडिंगमध्ये नक्कीच एक नवी स्पष्टता येईल. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मराठी ऑप्शन मंत्रा चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि नेहमीप्रमाणे सदैव लाभात राहा.